देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत, तर 4 जून रोजी मतमोजणी होईल। या निवडणुकीत तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदार कार्ड आणि सोबतच मतदार यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे। हे मतदार कार्ड काढतात कुठे आणि तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या voter.portal.electioncommissionofindia.gov या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर क्लिक करायचं आहे। यानंतर पुढे नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा। यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल। पुढे तुम्हाला विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील। आता तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। तर मतदार कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते आपण समजून घेऊया। मतदार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा जसे की पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, रेशन कार्ड, पासपोर्ट किंवा वीज बिल या कागदपत्राची आवश्यकता असेल। आता ओळखपत्र म्हणजेच मतदार कार्ड काढण्यासाठी कोण अर्ज करू शकतो ते आपण पाहूया। मतदार कार्ड काढण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे कायमस्वरूपी निवासा पत्ता असणे गरजेचे आहे। सोबतच अर्जदाराचे वय हे 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे। आता हे झालं मतदार कार्ड विषयी माहिती। आता तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे आपण पाहूया। SMS द्वारे तुम्ही मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मेसेज टाईप करताना स्पेस दाबावं लागेल। त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा। हा क्रमांक तुम्हाला 9211728082 किंवा 1950 वर पाठवावा लागेल। याचे उत्तर तुम्हाला SMS मध्ये मिळेल। तसेच SMS मध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवले जाईल। तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास नो रेकॉर्ड किंवा सापडले नाही असे लिहिले जाईल। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचे मतदार यादीमध्ये नाव शोधायचे असेल तर त्याची पण प्रोसेस आपण समजून घेऊया। voter.electioncommissionofindia.gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर सर्च इन इलेक्टोरल रोल या टॅबवर क्लिक करा। आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील: सर्च बाय डिटेल्स, सर्च बाय EPIC, सर्च बाय मोबाईल। या 3 पर्यायापैकी एक पर्यायावरती क्लिक करा। आवश्यक माहिती म्हणजेच बेसिक इन्फॉर्मेशन भरा आणि कॅप्चा कोड सबमिट करा। यानंतर तुम्हाला सर्चवर क्लिक करायचं आहे। यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC नंबर आणि सर्व माहिती दिसेल। जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा 3 पैकी इतर 2 पर्यायाचा वापर करावा। तरीही न दिसल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।